नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. संध्याकाळ झाली की अशी भूक लागल्यासारखी होती आणि काहीतरी असं चटपटीत खावंसं वाटतं. तर त्यासाठी आज आपण चाट स्पेशलमध्ये अगदी झटपट तयार होणाऱ्या दहीपुरीची रेसिपी बघणार आहोत, जी करायला अगदी सोपी आणि खायला अगदी भन्नाट लागते. चला तर मग सुरू करूयात. इथे आपण एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे. आता हा बटाटा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे. इथे फोकने मॅश करू शकता किंवा आपण हाताने देखील हे मॅश करू शकता. आता इथे आपला बटाटा जो आहे मॅश करून तयार झालेला आहे. त्यात आपण आता एक बारीक चिरलेला कांदा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा साधं मीठ आणि पाव चमचा काळं मीठ घालत आहोत आपण. ह्या काळ्या मिठाने खूप जास्त छान टेस्ट येते ह्याची. आता हे सगळं आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि काळं मीठ अजिबात वापरायला विसरू नका, त्याच्यामुळे अगदी बाहेरसारखी टेस्ट येते. आता हे मसाला आपला तयार झालेला आहे. आता आपण दही तयार करून घेऊयात. ह्याला जी दही असतं ते गोडसर करायचं आहे आपल्याला. तर ह्यात मी एक 5 चमचे एवढी साखर घालून घेत आहे. अगदी 2 चिमूट मीठ घालत आहे. साधं मीठ आणि काळं मीठ दोन्हीही वापरलेलं आहे. आपल्या चवीनुसार आपण घालून घेऊया आणि हे व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घेऊयात. आता इथेही आपण बाजूला ठेवून देऊयात. आता इथे मी पाणीपुरीच्या पुऱ्या घेतलेल्या आहेत. आपल्याला ह्याला दाखवल्याप्रमाणे असे होल करून घ्यायचं आहे. आता ह्यात आपण जो मगाशी बटाट्याचं सारण तयार केलं होतं मसाला, तो आपल्याला ह्यात भरून घ्यायचा आहे. आता इथे सगळं मसाला भरून झालेला आहे. आता ह्यात आपण आपलं तयार दही ह्यात घालून घेऊयात. ह्याचं दही जे आहे ते थोडंसं गोडसरच असतं. आता आपलं दही देखील इथे घालून झालेलं आहे. आता ह्यात आपण हिरवी पुदिन्याची चटणी घालून घेऊयात. पुदिन्याची चटणी अगदी ऑप्शनल आहे, पण खूप छान टेस्ट येते, त्यामुळे आपण अगदी इथे 2-2, 3-3 थेंब एवढंच घालत आहोत. इथे गोड चिंच गुळाची चटणी घालत आहोत. हे प्रत्येक पुरीमध्ये अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे. आणि वरून थोडंसं कांदा, हे आहे जिरा पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे, ते अजिबात विसरू नका. थोडंसं वरून काळं मीठ घालून घेऊन या आणि ह्यात भरपूर अशी बारीक शेव जी असते बेसनाची ती घालून घेऊया. आता इथे आपल्या सगळ्या पुऱ्यांवरती बारीक शेव देखील घालून झालेली आहे. आता ह्यावरती आपण अगदी चवीसाठी थोडंसं लाल तिखट घालून घेऊया. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आपली जी दहीपुरी आहे ती अगदी तयार झालेली आहे. सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि ह्या रेसिपीमध्ये तुम्ही काळं मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याचं पावडर अजिबात मिस करू नका, त्याच्यामुळेच ह्याला विकतची टेस्ट येते. सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.